कबड्डीत हनुमान उडी म्हटलं की कबड्डी प्रेमींच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो काशिलिंग गाडके. काशिलिंग हा दबंग दिल्लीचा खेळाडू. काशिलिंग आज त्याच्या कामगिरीनं स्टार खेळाडू बनलाय. मात्र इथवर मजल मारण्यासाठी काशिलिंगला मोठा संघर्ष करावा लागला. केवळ 20 गुंठे जमीन, वडिलांचं छत्र हरपलेल्या काशीवर प्रो कबड्डीत बोली लागण्यापूर्वी 4 लाखाचं कर्ज होतं. तो मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करत होता. मात्र पहिल्याच प्रो कबड्डी हंगामात त्याच्यावर 10 लाखांची बोली लागली आणि काशीचं नशीबच पालटलं. की माझ्या कबड्डीने माझे दिवस बदलले. रानात शेतात काम करणारा मुलगा आज कबड्डी प्लेयर आणि टॉपचा रायडरचा पुरस्कार मी माझ्या दुसऱ्या सीझनला घेतला. मला ही स्वप्नच आहे असं वाटतं की बाबा मी आलो काय, मेहनत केली आणि माझं जीवनाचं जशी प्रो कबड्डी चालू झाली तसं सगळं जीवन बदललं. कोच ज्ञानदेव पाटील आणि संजय पाटील यांना तो यशाचं श्रेय देतो. काशीनं आतापर्यंत 8 राष्ट्रीय आणि 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. आईच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचं पाहून समाधान वाटत असल्याचं तो सांगतो. आत्ता जे एशियन गेममध्ये साऊथ एशियन गेममध्ये मी गोल्ड मेडल मारलं, त्यानंतर आईच्या चेहऱ्यावरती जे हसू पाहिलं त्याचा मला खूप आनंद झाला. आज काशीकडे नोकरी आहे, कर्जाचा डोंगर उतरलाय आणि आर्थिकदृष्ट्या तो स्थिरस्थावर झालाय. आज आपल्या मातीतील आणि देशी खेळाडूंना प्रो कबड्डीमुळे पैसा आणि लोकप्रियता लाभली आहे हे नाकारून चालणार नाही. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.